आमदार सुधीर मुनगंटीवारांचे सपत्नीक मतदान। भाजप नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सपत्नीक मतदान केले। चंद्रपुरातील सरदार पटेल महाविद्यालय केंद्रावर त्यांनी पत्नी सपना मुनगंटीवार यांच्यासोबत मतदान केले। यावेळी बोलताना त्यांनी मतदार यादीवर चिंता व्यक्त केली। मतदान अनिवार्य करण्यासाठी कायदा करता येऊ शकतो काय, यावर आता विचार करण्याची वेळ आली आहे। आयोग या प्रक्रियेवर 5,500 कोटी खर्च करतो, तरीही मतदार मतदानापासून वंचित राहतात। ही चिंतेची बाब आहे। याचा आता सर्वांनीच विचार करण्याची गरज आहे, असे ते यावेळी म्हणाले। आज सहपरिवार मतदानागमी आलो। खरं तर जेव्हापासून मतदानाचा अधिकार प्राप्त झाला त्या क्षणापासून नियमितपणे मतदानागमी जातो। शेवटी माझं मतदान हे माझं राष्ट्रीय कर्तव्यही आहे, आमचं मतदान हे आमचं राष्ट्रीय कर्तव्य आहे। आम्ही दोघांनीही आपलं राष्ट्रीय कर्तव्य आज पूर्ण केलं। लोकशाहीमध्ये मतदान करणं हे आमच्या सर्वांवरची आवश्यकता आहे, दायित्व आहे आणि ते मतदान करून विकासासाठी शेवटी हे शहर आमचं तुमचं सर्वांचं आहे। हे शहर महाराष्ट्रात वेगाने पुढे जावं ही इच्छा आहे आणि मग विश्वास आहे की आमची जनता ही निश्चितपणे अतिशय उत्तम पद्धतीने मतदान करत योग्य निर्णय करेल हा विश्वास आहे। थँक्यू। मतदान करणं हे अनिवार्य करण्याचा कायदा करता येईल का तपासलं पाहिजे। मतदानाच्या संदर्भामध्ये मतदार याद्या या अतिशय दोषरहित होण्याच्या दृष्टीने काम केलं पाहिजे। प्रत्येकाचे मोबाईल नंबर आहे, आधार कार्ड लिंक आहे, तर याचा उपयोग करून असणारा डेटाबेस करून त्यांना त्यांचं सेंटर त्यांचा नंबर पोहोचवता येईल का याचा विचार केला पाहिजे।